नमस्कार मित्रांनो, आज माझ्याकडे एक रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्ट्स मध्ये ज्या व्यक्तीचा हा रिपोर्ट आहे तो साधारणतः 45 वर्षाचा व्यक्ती आहे आणि बिझनेस करतात चांगल्या लेवलला आणि बिझनेस मध्ये अजून 3-4 वर्टिकल करतायत. ओके, पण या 3-4 वर्टिकल मधून पाहिजे तसं ते सस्टेन होत नाहीये, पाहिजे तसं त्यांना क्लॅरिटी येत नाही. खूप काही ट्रेनिंग घेतले, खूप काही त्यांनी प्रशिक्षण घेतलेले, खूप काही कोर्सेस केलेत, स्पिरिच्युअल लेवलला केलेल्या आहेत, ट्रेनिंग लेवलला त्यांनी केलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी त्यांनी आतापर्यंत केल्या. तर त्यांचा प्रश्न असा होता की राज, मी एवढं सगळं काय करतोय, मला पाहिजे तसं रिझल्ट मिळत नाही, पाहिजे तसं माझं होत नाही, फायनान्शियली मला खूप अडचणी येत आहेत आणि या एजला सुद्धा मी माझ्या लाईफ मध्ये स्टेबल नाही आहे. सो मला नाही कळत आहे माझं चुकतंय काय, म्हणजे मी एवढे बिझनेस करून सुद्धा मला पाहिजे तशी ग्रोथ मिळत नाही. उलटे माझे बाकीचे जे मित्र आहेत ते एकच काहीतरी करतात आणि त्याच्या स्टेबल आहेत. तर का असा प्रॉब्लेम होतोय माझ्यासोबत? तर मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी त्या रिपोर्ट्स मधून दिलं. आता जो रिपोर्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो तो रिपोर्ट तुम्ही नीट बघा. ओके, आणि या रिपोर्ट्स मध्ये कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. आता या रिपोर्ट्स मध्ये त्या व्यक्तीचा R2 आणि L2 बघा, दिसतोय का? आता हा R2 आणि L2 हा पूर्णपणे वीक आहे. ओके, R2 म्हणजे लॉजिक आणि L2 म्हणजे इमॅजिनेशन. आता सिंपल, ज्या व्यक्तीचा लॉजिक आणि इमॅजिनेशन वीक आहे किंवा कमी आहे, तर अशा व्यक्तीला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज करताना डिफिकल्टीज येतात. लॉजिकली डोकं जास्त चालत नसल्यामुळे अशी व्यक्ती काय करते, ज्या फील्ड मधून रिझल्ट आला नाही, मग अजून काहीतरी दुसरं करून बघूयात, अजून काहीतरी तिसरं करून बघूयात, मग ह्याच्यात स्कोप आहे, त्याच्यात स्कोप आहे, राईट. प्लस इमॅजिनेशन कमी असल्यामुळे नेमकं मार्केटची सिच्युएशन काय आहे, कसं काय आहे याबद्दल त्यांना नीट कळत नाही, म्हणजे मार्केटचा नीट अभ्यास पण करता येत नाही आणि लॉजिकली तो जो बिझनेस आहे तो एक्झिक्यूट करणं, ग्रो करणं हे डिफिकल्टीज येतात. मग याच्यावरती त्यांनी काय करायला पाहिजे, कोणत्या बिझनेसला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे, नेमकं तो कसा बिझनेस हाताळला पाहिजे, या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण त्यांना त्यांच्या रिपोर्ट मध्ये दिली. नाव ही इज कन्व्हिन्स की बाबा काय नेमकं पुढे करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं, त्याचं पूर्ण मी त्यांना प्लॅनिंग वगैरे सगळं त्यांना दिलंय. आता लेट्स सी की पुढे ते कशा पद्धतीने करतायत. पण जर तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की तुम्ही पण मल्टिपल बिझनेस चेंज करताय, मल्टिपल कोर्सेस करतायत आणि टिल डेट तुमची गाडी स्टेबल नाही आहे, तर नक्कीच एकदा तुम्ही नो युअर ब्रेन ही टेस्ट करून घ्या. त्या टेस्ट मधून तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम दाखवत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.